घेऊन चाललास मला? आज मी तुला माझ्या गावाला घेऊन चाललोय. तुझ्या गावाला म्हणजे नाव सांग, मेन्शन कर. कोलेवाडी कोलेवाडी कोलेवाडी. तर आज आम्ही आमच्या गावी चाललो आहोत, म्हणजे कोलेवाडीला पप्पांच्या गावी चाललो आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्या बरोबर कोण कोण जाणार आहे ते. तर आपल्या बरोबर आहे आज वहिनी, जे की मिसळपाव खातात. मिसळ खात आहेत. तर हे आहेत आमचे सासरे म्हणजे पप्पा, हे आहेत सासूबाई म्हणजे मम्मी, आणि ही कादंबरी. इकडे बघा, इकडे बघा. ओ आज आम्ही मिसळपाव खाणार आहोत नाश्त्याला. बबडी इकडे ये, इथे. कोण गेला तिकडे? दादा गेला. आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या गावाला जायला. तर बघूया आता कोलेवाडीला जाऊ पहिले की बेलोशीला जाऊ. तर तसे ब्लॉग तुम्हाला दिसतीलच. भेटूया आता. जर का आपण कोलेवाडीत जात असो तर कोलेवाडीत चला. मम्मा बसल लवकर गाडीत, म्हणजे ह्यांना घ्या ह्यांना घ्या ह्यांना घ्या. चला 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 चला. आता बघूया पहिलं ह्यांच्या गावी जायचं बेलोशीला का पप्पांच्या गावी जायचं. तुम्ही बोला, माझं गाव बघा. बोला, माझं गाव बघा. गाव बघा, कोलेवाडी. कोलेवाडी. म्हणजे आमच्या सासरी आम्ही चाललेलो आहोत आता. बघा ही कादंबरी आमची कशी रडते. रड रड ना रड रड. आता तुला सगळे बघणार आहेत. बघ कशी रडते बघ. आकडं नाहीयेत. चला आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या सासरी. इकडे बघा वहिनी. चला भेटूया आपल्या गावी आता कोलेवाडी मध्ये. डायरेक्ट कोलेवाडी. शेतातली कामं करायला. बघूया शेतातली कामं कशी करायची असतात ती. आज मलाच बसवणार आहे काम करायला शेतामध्ये. बघूया कसे करतात शेतातली काम. राणीच तोडणारी आपले गाय बनणार. राणी शेतात. शिकीन शिकीन मी. हे आहे सगळं कोलेवाडी. बबी खाली वाग ना. खाली वागले कसं हुशार आहे. आपला रस्ता कुठे? आपल्या घराचा रस्ता हाच आहे ना.
आमचं घर येणार आहे. हे आमचं घर आहे. कुठलं? हे आंबे आम्हाला ह्यांनी दिलेले आहेत काकांनी. कुठे गेले काका? काका पळाले. इथेच थांबायचं. आता आपण आलेलो आहोत आपल्या वावरामध्ये, म्हणजे कोलेवाडीमध्ये आलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवते आपलं कोलेवाडी कसं आहे. आता आपण आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर शेत दाखवते आमचं कसं आहे. हे इथून आमचं शेत चालू होते. इथे वावर म्हणतात. हळू 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 रुद्रांश ये बाहेर. बबी पडशील. पडला ना. हे आहे आमचं आंब्याचं झाड. ह्याला आंबे पण लागले. मी दाखवते याचे आंबे. बबी अरे नाही तसं चढायला जमलं. हे आहे आपलं शेत वावर. आता इथे काहीच नाही आहे. आता आम्ही इकडचं सगळं आजूबाजूची झाडं जाळायला आलेलो आहोत. हे आंबे इथे तुटून पडलेत सगळे. दीदी आपले आंबे बघ कसे पडलेत. हे बघ. सर या. हे तुमचं वावर आहे का? येस. कसं आहे? छान आहे ना. हो. आणि आंबे पण आहेत बघ तिकडे. आंबे पण आहेत. मम्मी आंबे जमा करते. मम्मीने आंबे इकडे इकडे इकडे. हा हा थांबा. हे आंबे जमा केलेत बघू दे. हे एवढे मम्मीने आंबे जमा केलेले आहेत आता. हा गोड असणार आहे का? येलो येलो गोड असणार नाही. तिने आंबा खाल्ला जास्त बघ. हा गोड आहे. गोड आहे. दिलं की खाऊन दाखवा. एक पाड लागला असं तोडून दिलं दाखवा. की खाऊ. तसं खाऊ ते चिंबाळ्याने. हे जर आंबा लय गोड होतं ते. तू पाडच होता. इथलं खाऊन बघू की एवढं काय. त्यातलं करून बघायचं. भारी. हे काय असं गावाला येऊन असा हा रानमेवा खायला लय भारी वाटतं. हे आम्हाला पप्पांचे मित्र भेटले होते. त्यांनी आंबे दिलेत. एकदम रेडी माल. टू गो. रेडी टू ईट. बबी आंबा खा. बाबा तुझ्यासाठी छोटासा दर का. मस्त. एकदम भारी. शेतात येऊन आंबे खायला एकदम भारी वाटतात. पप्पा कसं वाटते? रानमेवा. मम्मीला तर भारीच वाटतं एकदम. तिकडे नको जाऊ रुद्रा. टाकायचं नाही. तो बघ टाकून दिला त्याने. इथे बघा. ए पाठी पाडशील शोनू. असा खायचा आंबा. हा इकडचा जो परिसर आहे, निसर्ग आहे, इतका क्लास दिसतो. आणि पावसात तर एक नंबर वाटतं. इथे मोराचे आवाज पण येतात. खूप भारी वाटतं इथे. इथे मोर पण येतात ना. इथे आपल्या वावरात येतात मोर. भारी. कादंबरी कसा आहे आंबा? तुला नाही खायचा आंबा? खा ना जरा. हा कसला गोड आहे. हा केसर आहे ना. ह्याच्यापेक्षा आपला गोड आहे. लक्षात ठेव. हा ना. आपला गोडलं हे आंबा ह्याच्यापेक्षा बारीक आहे पण लय गोड आहे. पण तो एकदम पिकलेला मिळाला पाहिजे. पिकलेलाच भेटला होता ना. आता पाडच होता तो. तुम्हाला मिळाला का? मी ठेवला आहे ना बंदीच्या लगेच बोलले. आंबा पडलेला कळतो ना लगेच. कशा बसून आंबे खातात. ए नको आंबे टाकू सोनू.
गेला आता. गेला आता, बाबा मारतील तुला. एक नंबर. आणि ते पप्पा काय बोलत होते, कुठे पुढे ते काय आहे, रानमेवा बोलले होते, पुढे बोलले ना, ते खूप गोड लागतं करून. ते पण जाऊया आपण बघायला काय आहे. मव्याचं झाड बघ. कसलं मव्याचं? मावा हे घे हे घे हे घे आंबा खाऊ. हा टाका टाका. हा वाला ना, घेऊया आता. ब्रंच पडला. दे दो तू खा, तो दे इकडे. मी हा पण खाईन आणि तो पण खाईन. कळलं का? यू आर व्हेरी चालाक ब्रो. पप्पा एक 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 आंबे टाकतायत गोड गोड शोधून. हे आमच्या झाडाला एवढे आंबे लागलेत वरती. हा, एक झाड अजून आपलं खाली आहे ना, खालच्या शेतात पण आहे ना. आंबा नाही, आता आंबे असतील ना. लास्ट टाइम आपण किती आंबे खाल्लेले तिथे. ते खालचे होते. ते यांचेच होते त्यात. शिवा ते आता काका भेटलेले त्यांचे आहेत का. ते पण आंबे छान आहेत. तिथे जाऊया आपण आता. तिथे आहे का उद्या? हा का, ओके ओके. आपल्याला इथे काहीतरी बनवायला आणायला पाहिजे होतं. मी बनवलं असतं मस्त काहीतरी चुलीवरती. तुम्हाला कोण नाही घेऊन जाणार? पप्पा तुम्हाला झाडावर चढायला येतं? गाडी लाव का? वारं सुटलंय बाई, कुणी राखण करत बसायची. कसं ते काढणार? बरं, दरवाजा उघड ना जरा. हे दीदी, दीदी व्हॉट यू आर डुईंग? मला बबी तुझं काय चाललंय? चल बघ बाय, आपण तोडू ते. ते घे बोरी. मग ते कसं तोडणार? कशाला तोडायची, राहू दे. अरे ते लई पसरतं झाड, पसरतं लई. हा, ते जळून गेलं असतं. या की आता, या ना आता. आंबे आंबे तोडता येतं. पहिली 90 मारणार, मग इकडे या, हे बघा ना मग. महत्वाचं काम राहिलंय. ह्याच्यात ते शूट झाले. इकडे मी हे हाईड करेन त्याला. हो, आंबे भरायला होईल. चला बस. नौटंकी. तुझ्यामुळे पप्पा पण गेले तिकडे. खाने के मामले में भाई नो कॉम्प्रोमाइज. तुला हे झाड पप्पांनी कधी लावले विचारायचं होतं ना. ते हा. मी त्यांच्या 4थीत असताना लावलेलं आहे. मग ते मला त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे. मी त्यांचाच मुलगा आहे म्हणलं माझ्या पण तू थोडी ना होतास ते 4थीत होते तेव्हा. तू नव्हतास त्यावेळेस. तुला काय माहिती. अर्धा खबरी देशील तू मला. गेला बघ बोरीचे झाड. कसलं झाड आहे ते? बोरीचं. कादंबरीला घे. तुम्ही एक काम करा, ते खाली नव्हता वडायला. तुम्ही एक काम करा, ते तिकडे पाणी इथेच घेऊन टाकायचं. तुम्ही ठेवा ना. पाणी इथे द्यायचं टाकून याच्यात. ते काटे बिटे करायचे. बबलू दे, लागेल. लाव काढ. ए सरक बबडी. ते झाडा बिळा घ्या जरा. आता झाडा घ्या. तर मग ही बोर तोडून टाकतो मी.
इथे आमचं काम चालू झालेलं आहे आता. लांब जाऊन दिलं का हे आता हे इथे सगळे जे आजूबाजूला गवत राहिलेलं आहे ते सगळं आता आम्ही जाळून टाकणार. पूर्ण आमच्या वावराच्या अवतीभोवती जेवढं आहे ते. ते बघ केवढी आग लागली आहे तिकडे. चला 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 बबी बबी तिकडे जायचं नाही. ते बघ तिकडे आग लागली आहे केवढी. तर स्नेक आहे तिथे. बाबडो बघ आता ऐकतोयस का तू? अरे 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 पडशील. त्याच्यामध्ये स्नेक असतो, कुकू नाहीये तिथे. हो ट्रॅक्टर आहे, आपण जाऊ ट्रॅक्टर मध्ये बसू. तर ट्रॅक्टर मध्ये बसूया आपण. हो जाऊ. हा पडला पडला पडला. उठा उठा. शिशी लागली ना. हुस चल उठ. उठा. ना चिराटे तराटे. छान मस्त आभाळ आलंय. आम्ही मगाशी आलो तेव्हा खूप ऊन होतं, पण आता मस्त पैकी आभाळ आले. आता हे सगळं जाळणार आहे असं. कापायला लागेल, कापतात ना त्यांना बोलवायला. पळ पळ. ते बघ डॅडी आहेत तिकडे. जा पकड डॅडीला. 1 2 3 गो. चला पळा लवकर. फूल काढ बेटा. हे बाई इथे किती छान फूल आहे. याला काय म्हणतात सांगा तुम्ही. आम्ही तर याला म्हातारीचे केस म्हणतो, पण तुम्ही काय बोलता याला सांगा. हे आता उडणार आहे. म्हातारीचे केस बघा. हे सगळं आम्ही आता असं जाळून घेतलेलं आहे. हे असं सगळं दरवर्षी आम्हाला जाळावं लागतंच. इथे काय करतात त्यामुळे मला माहिती नाही आहे, पण गेल्या वर्षी आणि यावर्षी मी बघितलं आहे हे जाळतात म्हणून. कारण शेतीमधलं मला तर काही माहिती नाही आहे. शेतीमधलं मला काहीच माहिती नाही आहे. तर ही लोक येतात म्हणून त्यांच्याबरोबर मी येते, पण माहिती तर काही नाही आहे मला. पण भारी वाटतं मला बघायला. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस शेती करतील त्यावेळेस पण मी येणार आहे शेती करायला. तर बघूया कशी शेती करतात. आणि मी सुद्धा त्यावेळी शेती करणार आहे. तर त्यावेळेसही मी दाखवीन आपल्या ब्लॉगमध्ये सगळे व्हिडिओज, आपले ब्लॉग्स दाखवीन तुम्हाला की कशी शेती करतात. काही जणांना जे मुंबईमध्ये राहतात त्या लोकांना शेती म्हणजे काय हेच माहिती नसतं. सो बघूया. मी ही फर्स्ट टाईम बघेन आणि तुम्हालाही दाखवेन. भारी हवा सुटली आहे. मस्त. शोनू किती भारी हवा सुटली आहे ना. बंद झालो. हवा येते अजून. आपण आग कुठे लावली रे? ते तिकडे वर दूर फोटो निघाले तिथे लावली ना. तिकडचं पण पेटवलं का काय मागचं? पप्पा गेले का काय तिथे पेटवायला? पण ते कोणाचं आपलं नाही ना ते. पप्पा बाबा बाबा ते डॅडीचे पप्पा आहेत. आणि तुझे डॅडी कुठे आहेत? तुझे डॅडी कुठे आहेत?
ते डॅडीचे पप्पा आहेत, हे तुझे डॅडी आहेत ना. सांडल तीच आहे. एकदम एकदम भारी वाटतंय. कसला वारा सुटलाय. जा त्यांना आवाज दे, कुठे गेले. अरे वर वर जा. इकडून जातो ते. एकदम भारी हवा सुटली इथे. बघ तू इकडून जा. ते दिसतं, आपणच हे पण जाळणार आहे का आता. परत लागला ना, काट्यांचं झाड आहे ना ते. तुटेल का ते सगळं. तुटलं तुटलं. हा तोडलं तोडलं. तोडला. तिथं शेंड धरायचं बडं. कुठे हे ना. चला आता आपण घेऊन जाऊया. हे बघ बाहुबली. हे बघ बघ, बाहुबली 1 and बाहुबली 2. कोणाला झाडं बिडं पाहिजे असेल तर बघा, आमच्याकडे 2 बाहुबली आहेत बघा. हे बघा केवढं वजन उचलतंय ते. हे बघा हे बघा. हे आता बाकीच्या लोकांनी नांगरून झालेलं आहे आणि उद्या आपण पण आपलं वावर नांगरायचं आहे. रुद्रांशला आता या ट्रॅक्टरवरती बसायचं आहे. बसूया आपण रुद्रांशला ट्रॅक्टरवरती. रुद्रांश आणि कादंबरीला ट्रॅक्टरवर बसायचं आहे. उद्या आपल्या पण वावरामध्ये असाच ट्रॅक्टर येणार आहे. चला जाऊया. पडायला होईल. हां सोनू, तुला ट्रॅक्टरवर बसायचं आहे ना. ट्रॅक्टर आला. या रोडला काही नाही वाटलं. ते बघ ना, उतरताना वर खाली जाते. हां तिथेच, म्हणजे थोडा वेळ फक्त असं बसायचं आहे रे, फोटो काढण्यापुरतंच. आपला कसा फोटो काढला होता घोडेगावला ट्रॅक्टरवर बसून, त्याला बसायचं आहे बघ ट्रॅक्टरवर. बोल ना त्यांना. काम करते ना. JCB नाही आहे, ते ट्रॅक्टर आहे. हा व्ह्यू खूप भारी वाटतोय मला. मला ह्याचा आता एक फोटो घ्यायचा. हे असं मस्त असं वावर आहे आमचं आणि वावरच्या इकडची ही जागा इतकं भारी वाटतं आणि इतकं शांत इथे, खूप भारी वाटतंय. हॅलो, बघू दे तुझी बस. वाव, कोणाची स्कूल बस आहे ती. दीदीची ना, तुझी आहे. हां चला.
चला चला. तर आता हे इथून आपलं दुसरं वावर चालू होतंय. इथेही हे आंब्याचं झाड आहे. किती आंबे लागलेत बघा त्याला. आणि इतका गोड आंबा आहे हा पण. हे आपलं दुसरं वावर आहे. ते पण मी दाखवते कसं आहे आपलं वावर. हा इकडचा सगळा परिसर. काय हो हो बस चालतीये ना. चला चला. एवढी मोठी इथे विहीर आहे खाली. इथून सगळ्या शेताला पाणी जातं. ही अशी एकदम खोल विहीर आहे. इथून सगळीकडे इथूनच पाणी जातं. सगळ्यांच्या पाईपलाईन्स आहेत तिथून. हे दीदी तिकडे नाही जायचं. चला. पावसाळ्यात खूप भारी वाटतं शेतामध्ये, कारण की सगळ्यांनी इथे काय 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 लावत असतात. इथे ऊस लागतो पुढे. इथे हरभरे वगैरे, मेथीची भाजी सगळं लागलेलं असतं इथे. आणि इथे वरच्या साईडला सब्जा लावतात. सब्जाचे बिया असतात त्याची लावतात. शेती करतात इथे. आणि इथे या जागेवरती सगळी मेथी वगैरे असते. मेथी, कोथिंबीर. आणि इथे या साईडला सगळीकडे हरभरे लागतात. हरभरे म्हणजे चणे, लाल चणे. आणि हे तिकडे या आंब्याच्या पलीकडे सगळं हे आमचं वावर आहे. हे बघ इकडे मँगो बघ, लवकर ये. ये नाही बघ बबडू. तर हे असे हाताला लागतील असे मँगो आहेत. सी वाव. छोटा कारण माझ्या वाटत देखायचं. तुझ्या वाटत देऊ. चालव. ही बबडूची बस अशी चालतीये. चालव 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 चालव. तुझी बस गेली. हे पप्पांच्या भावाचं शेत आहे आणि त्याच्या बाजूला आपलं आहे. हे आहे आपलं इकडचं वावर. हे आहे दुसरं वावर आपलं. नको तिथे जाऊ परत. शी कपडे. चला. इथे तर आंबे एकदम खालीच आहे सगळे. किती आंबे लागलेत बघा. हे आंबे तोडायचे नाहीत मम्मी. आणि अजून एक आहे मोठा. इथे बघूया आपण अजून. हा एक आहे. तिथे पाऊस पडणार आहे पप्पा. नाही ते बघा तिकडे किती काळोख झालंय. आपल्याकडे पाऊस वर आपले पाहिजे पडायला काहीतरी. वर ढग असला तर पाऊस येणार इकडे. हो पण म्हणजे झालंय असं. हा घेऊन तिकडे टाकायला. बोला काहीतरी. काय बोला. बोला काहीतरी बोला. झाले काम झालं सगळं. कपड्यांची साड्यांची वाट लागली काटेनी. हा ना. बोरीचे काटे अगं. बोरीच्या काट्यांनी लागले. साडीच खराब झाली आता. साडी सगळी तुम्ही नवीन साडी आज घालायला नको हवी होती. आता एवढं असं नाही माहिती नव्हतं ना. इकडे बाबडे वर 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 पडत. अजून घडी मोडली. हा, घडी मोडली आणि साडीची वाट. साडीची वाट लागली. काटे लागून. ये वर. सोनू चल 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 वरती चल.
पडशील तिथे. जा दे बा दीदी आणि तू बस लवकर. फोटो पण काढ. हा एवढे मागावी थांबली धरलंय की. तिने धरले का हा चल व्हिडिओ चालू आहे. कादंबरी व्हिडिओ चालू आहे. हा बस याला पण बसवा. वाव त्यालाही धर त्यालाही पकड पकडा पकडा. त्याला पकड हा वाव वाव गाणं बोल आता एक. चल गाणं बोल. कोणतं येतं तुला गाणं बोलायला? ए, तिकडे काय नाही टाकायचा. हे ना आवर काम आहे बाबा. ते बघ. काय टाकलं खाली? जाऊ दे थांब मी आणते. फोटो पण काढ एक तिचा. देऊ का तुला तोडून? थांब थांब दीदीला खाली घेऊन. देतेस का तोडून मला आंबे? बोल ना. नाही माझ्या हातात नाही येत ना. नाही येत का तुझ्या हाताला? बोलायचं पटापट बोलायचं. मागे थांब दीदीला उतरू खाली. खालती उचलतो कशाला? खालती उचलतो. त्याचा काढू दे ना व्हिडिओ. हा आंबे देतोस का काढून मला? नाही मँगो देतो का काढून? नाही नाही दे ना काढून. कशाला नाही? पावसाळा. हे ते बघ आता पाऊस येणार आहे. पप्पी द्यायचं मला झाडावर चढ. आईला मध्ये हा. आला आला मला पाऊस काढ आला. दे, नाही तर खाली उतरवला ना. उतरू का? मग मी कसं चढवलं तुला? चढवलं का? आईच्या डोक्यावर गाडी चालत. दे ना मला एक पा दे. मम्मी खाली गेला असं. मम्मीला आणू फोटो काढ आमचा. कर चल. आता दीदी घेणार आहे बघ. आईचा उमा कशी घेते दीदी. तुला इथेच राहायचंय का आता? त्यांना बाळा ह्याला धरायला लागतं ना. मम्मी बबडूला आम्ही घरी घेऊन जाणार आहे आता. हो पडलं पडलं पडलं. पडलं 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 खाली बाबा. हे रडायचं नाही. आता तुला बसवलं ना मी झाडावर. चल आता दीदीला बघ. आता दीदी कशी उमा घेईल बघ आईचा लगेच. दीदी घे ग. हा बघ किती गुडगल आहे दीदी. हाँ मौसम है बड़ा कातिल. ए तिकडे नका हात घालू. चटका लागेल. जे साप आला तर ते अलर्ट करतात ना पक्षी. चले तिथे साप आलेला आहे म्हणून ते पक्षी अलर्ट करतात आपल्याला. कुठे साप? फिरव 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 लवकर. शेवग्याचं झाड आहे. आता आम्ही निघत आहोत. आजचं काम आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत बेलोशीला जायला. चला झालं आपलं काम आज इकडचं. गाडी कशाला टाकलीस? सो आता उद्याचा व्हिडिओ आपण शूट करू आणि भेटू उद्या. ही इथे आमची जागा आहे. इथे घर बांधायचं आम्हाला आता. पावसाचा दिवाना. त्याला पावसात भिजायला जायचंय. इकडे बघ इकडे बघ. इथे बघ. इकडे बघा इकडे बघा. त्याला पावसात जायचंय. आला पाऊस. इकडे बघा इकडे बघा. तुझ्या अंगावर पडणार आहे का पाऊस आता? नाही ना. मग तिथे कशाला झोपलं तू? कसा पडला? नाही पडत नाही पडत नाही पडत. नाही पडत. आता कुठे चढ? इकडे बघ ना मग झोपायला. अरे कुठेही मावतंय कुठेही मावतंय. पाणी बघ तिकडं. पाणी पाणी बघ धरणात. धरण हे बघ पाणी. हेच हे ना बघ माऊचं धरण.
हे बघ इकडे पाणी शेती होती पाऊस लोकांची भरपूर. सगळी. हे पाणी पाऊस भरपूर आहे इथे. हे पाणी किती रे पाणी आज रात्री लागणार आहे आपल्याला पाऊस. मी बसतो. कुठे बसतो? हे ते बघ केवढं पाणी आहे रे.